गरीब ब्राह्मण श्रीमंत कसा झाला. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण. आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. वरुणा संगम विख्यात असून त्याला दक्षिण वाराणसी असेही म्हणतात. श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती भक्तांना अनुग्रह करायला येथे आले होते. पुढे संगम व शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ अशी अनेक तीर्थे व तेथे आहेत. ब्रह्महत्या, पातक इत्यादी एकदा स्नान केल्याने जळून जातात अशी ही पावन तीर्थ आहेत. त्या अमरपूर गावामध्ये श्री गुरु रोज भिक्षेसाठी जात असत. त्या गावामध्ये एक गरीब व सुशील ब्राह्मण राहत होता. भीक मागून बिचारा पोट भरायचा. त्याच्या दारामध्ये एक घेवड्याचा मोठा वेल होता. पुरेशी भिक्षा मिळाली नाही म्हणजे तो घेवड्याच्या शेंगा उकडून त्याच्यावर आपली भूक भागवत असे. अतिथीची तो मनोभावे पूजा करायचा व भाजीचा नैवेद्य दाखवायचा. गुरु एकदा भिक्षेस आले असता ब्राह्मणाने भक्तिभावाने श्री गुरूंची पूजा करून भिक्षा वाढली. श्री गुरु ब्राह्मणास म्हणाले, तुझे दारिद्र्य आता नाहीसे झाले आहे. कारण ते ब्राह्मणावर प्रसन्न झाले होते. असे म्हणून ब्राह्मणाच्या अंगणातला घेवड्याचा वेल त्यांनी तोडून टाकला. कारण तो वेल खूप माजलेला, बहरलेला होता, सगळीकडे पसरलेला होता. आणि मग ते संगमाकडे गेले. हा प्रकार पाहून ब्राह्मणाच्या बायका व मुलांना खूप दुःख झाले. या भिक्षूला आम्ही कोणताही त्रास दिला नसताना याने आमचा घेवडाचा वेल का बरे तोडला असेल. ब्राह्मणी ब्राह्मणाला म्हणाली, तुम्ही भिक्षूला दोष देऊ नका. जे ज्यावेळी होणार आहे ते होणारच. कदाचित तो भिक्षू आपणास तारणाराही असेल. त्याने आपले दारिद्र्य नेले असेल. जेव्हा ब्राह्मणाने वेल उपटून टाकला, मुळासकट मूळ खणून काढले, तेव्हा त्याला द्रव्याचा हंडा सापडला. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. तो बायका मुलांना दाखवू लागला. तो मनुष्य नसून ईश्वर होता असे सर्वजण म्हणायला लागले. संगमावर जाऊन गुरूंची पूजा केली. त्यांना झाला प्रकार सांगितला. ते म्हणाले, ही गोष्ट तू कुणालाही सांगू नकोस आणि आपल्या कुटुंबाबरोबर सुखी राहा. श्रोते हो, कथेला लाईक व सबस्क्राईब करा.